या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्यातील युद्धानं विविध परिणामांना जगाला सामोरं जावं लागत आहे। मुख्य प्रश्न आहे तो इंधनाचा। युद्धामुळे तेलाच्या किमती भडकल्या आहेत, शिवाय नैसर्गिक वायूसह अन्य घटकांची आवक मंदावली आहे। अशा परिस्थितीमुळे भारतासह अनेक देशांसमोर इंधनाचा साठा आणि त्याच्या किमती याचा सवाल दिसून येतो। भारत सरकारच्या वतीनं देशात पुरेसा इंधन साठा असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। असं असलं तरी इंधन पुरवठ्यासाठी विविध मार्गांची चाचपणी होत आहे। दरम्यान युद्धाच्या या परिस्थितीमुळे गॅसच्या किमती भडकल्या। घरगुती वापराचा गॅस 60 रुपयांनी महागला, तर व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीतही वाढ झाली। किमती वाढलेल्या असताना गॅसच्या साठ्याबाबतही चर्चा होते आहे। गॅस एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार शनिवारपर्यंत सुरळीतपणे गॅस सिलेंडरचा पुरवठा ग्राहकांना करता आला। रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं यापुढे कंपन्यांकडून गॅसचा पुरवठा होईल। गॅसचं शॉर्टेज होईल की नाही याबाबत काहीच सांगता येत नाही। कंपन्यांकडून तशी माहिती दिली जात नाही। ग्राहकांच्या गॅस नोंदणीनुसार त्याचा पुरवठा होतो। सध्या तरी कोणत्याही गॅस एजन्सीकडे वेटिंगसाठी मोठी लिस्ट नाही। मात्र येणारे 2 दिवस महत्त्वाचे आहेत, यानंतरच खरी परिस्थिती समोर येईल असं स्पष्ट करण्यात आलं। तूर्त तरी गॅस एजन्सीच्या समोर ग्राहक वर्गाची तशी कोणतीही गर्दी अथवा मागणी दिसून येत नाही। सध्याच्या स्थितीत गॅसचा सुरळीतपणे पुरवठा होतो आहे। युद्धाचे येणारे दिवस कसे असतील त्यावरती सर्व गणित अवलंबून आहेत अशी माहिती देण्यात आली। 21 दिवसांनी दुसरं सिलेंडर ही नियमावली सुरुवातीपासूनची आहे, त्यामध्ये कुठला बदल नाही। व्यावसायिक सिलेंडरचा देखील सुरळीतपणे पुरवठा आहे असंही गॅस वितरकांकडून सांगण्यात आलं।